सहारा न्यूरो फिजियोथेरेपी हॉस्पिटल एंड काउंसलिंग सेंटर का शानदार आगाज। नांदेड़ शहर के बोरबन फैक्ट्री में सहारा न्यूरो फिजियोथेरेपिस्ट हॉस्पिटल एंड काउंसलिंग सेंटर का शानदार उद्घाटन समारोह शनिवार को किया गया। वरिष्ठ मनोचिकित्सक डॉक्टर विनय बहाड़े ने फीता काटकर इस हॉस्पिटल का उद्घाटन किया। इस अवसर पर पूर्व सांसद डॉक्टर वेंकटेश काब्दे सहित शहर के अन्य प्रसिद्ध डॉक्टर उपस्थित थे। सहारा न्यूरो फिजियोथेरेपिस्ट हॉस्पिटल एंड काउंसलिंग सेंटर में डॉक्टरों की एक टीम सेवा देगी, जिसमें डॉक्टर सिद्दीक अहमद, डॉक्टर विशाल बबनराव पेड़े, डॉक्टर रोहित लक्ष्मणराव ठक्करवाड़, डॉक्टर जयश्री अदावा, डॉक्टर विशाल कुरुंदकर, डॉक्टर रियाज फातिमा सिद्दीक अहमद, डॉक्टर नागेश, डॉक्टर संतोष जानराव आदि शामिल है। पिछले 20 सालों से सहारा हॉस्पिटल में 20 जो पेशेंट की खिदमत हम दे रहे हैं, जो नफ्सियाती प्रॉब्लम अमराज के लिए सब पेशेंट की खिदमत करते आ रहे हैं। उसके साथ में 2 साल पहले हमने अपूर्व हॉस्पिटल पेशेंट को चालू किया था, जहां पर पेशेंट को एडमिशन की जो सुविधा उपलब्ध कराई गई थी। ये दोनों हॉस्पिटल को हम एक साथ में मर्ज करके एक बड़ा हॉस्पिटल सहारा न्यूरो साइकियाट्रिक हॉस्पिटल एंड काउंसलिंग सेंटर आज चालू करने जा रहे हैं। और नांदेड़ के लोगों को हम नफ्सियाती तकलीफ़ों के बारे में जो भी प्रॉब्लम्स आते हैं उसके इलाज के साथ में साइकियाट्री में के सब स्पेशलिटीज़ हैं, जैसे कि चाइल्ड एंड एडोलसेंस काउंसलिंग सेंटर ये हम चालू कर रहे हैं, जिसमें बच्चों के आज बढ़ते प्रॉब्लम जैसे कि मोबाइल एडिक्शंस, बच्चों का एग्ज़ाम का स्ट्रेस, एग्ज़ाम की परेशानियाँ या उनके करियर में जो चूज़ करने में आने वाली तकलीफ़ें, इसके वजह से उनके नफ्सियात के ऊपर अच्छा खासा असर पड़ता है, जिससे बच्चे और पेरेंट्स ये दोनों भी परेशान रहते हैं। उनके लिए हमने ख़ास एक काउंसलिंग सेंटर बनाया है बच्चों के लिए, जहाँ पर 18 साल से नीचे सारे बच्चे हैं उनकी ट्रीटमेंट करेंगे। और हमारे पास यहाँ पर एक साइकोलॉजिस्ट भी है जो हर वीकेंड के ऊपर आकर साइकोलॉजिकल टेस्ट, एप्टीट्यूड टेस्ट भी जो है कि वो यहाँ पर करेंगे। तो ये नांदेड़ में ये कि फ़र्स्ट ऐसी फैसिलिटी हम देने जा रहे हैं। और हमने ये देखा है कि सेक्शुअल हेल्थ के प्रॉब्लम, जो जिनसी प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम्स काफ़ी बढ़ रहे हैं, लेकिन नांदेड़ या इतराफ़ में उसके लिए ख़ास कोई सेंटर काम नहीं कर रहा था। तो अभी जो साइकियाट्रिस्ट के ओर से ये अपने एरिया में का औरंगाबाद छोड़कर ये सारे एरिया में ये फर्स्ट हमारा सेंटर है जो सेक्शुअल हेल्थ के बारे में लोगों को अवेयरनेस, साइको एजुकेशन और उनके जो सेक्शुअल प्रॉब्लम है उसके लिए ट्रीटमेंट करेंगे। हमारे पास मेल सेक्शुअल प्रॉब्लम के अलावा फीमेल सेक्शुअल प्रॉब्लम्स के लिए ख़ास फीमेल सेक्शुअल हेल्थ कंसल्टेंट भी है और कपल थेरेपी भी है, जिसके अंदर जो कि मेल फीमेल दोनों को भी अगर प्रॉब्लम है तो उसके लिए जेंट्स और फीमेल दोनों भी सेक्शुअल कंसल्टेंट अवेलेबल है। और डॉक्टर विशाल पेड़े हैं हमारे पास, जो हिप्नोथेरेपी के अंदर काम करते हैं। कई जो है कि प्रॉब्लम्स है, एंग्जाइटी, स्मोकिंग बंद करना, इस चीज़ के लिए हिप्नोथेरेपी बहुत अच्छे से काम करती है। तो डॉक्टर विशाल पेड़े इसके अंदर ख़ास खिदमत देने जा रहे हैं। और हमारे हॉस्पिटल में इन पेशेंट एडमिशन के अलावा जो डी एडिक्शन है, जो शराब, गांजा या अफीम के जैसे जो पेशेंट है जो से मर्ज में मुब्तला रहते हैं, उनके लिए ख़ास स्पेशल डी एडिक्शन सेंटर चालू किया है, जहाँ पर पेशेंट को रिश्तेदार के अलावा आप जो है कि कुछ दिनों के लिए एडमिट कर सकेंगे, ताकि जो है कि पेशेंट का मुकम्मल इलाज करके पेशेंट को फिर जो है कि घर पे हम वापस भेज सकेंगे। ये हमें बहुत अच्छा महसूस होता है कि नांदेड़ के लोगों के लिए हम ये एरिया में कि फर्स्ट ऑफ इट्स काइंड सबसे पहले ये खिदमत अंजाम देने जा रहे हैं। और हमें से उम्मीद है कि लोग उसका बखूबी फ़ायदा उठाएंगे और अपनी जो प्रॉब्लम्स को इंशाल्लाह दुरुस्त करेंगे। अतिशय सुंदर हॉस्पिटल आहे। प्रॉबेबली इतका सर्व विचार करून बांधल्या गेलेलं किंवा असलेलं हे एक युनिक हॉस्पिटल आहे असं मला वाटतं। प्रत्येक सेक्शनला त्यांनी वेगवेगळं केलेलं आहे। इट इज ॲज इफ की सायकॅट्रीमध्ये पण स्पेशलायझेशन्स आहेत किंवा ॲज इफ सायकॅट्रीमध्ये पण ते सेग्रिगेशन आहे। पूर्वी जसं लोक समजायचे सायकॅट्री म्हणजे एकदम वेडा माणूस, हे हॉस्पिटल पाहिल्यानंतर असं लक्षात येते नाही, तसं नाही, हे काहीतरी डिफरंट आहे। आणि हे डिफरंट आपल्याला काहीतरी समजून घेणं आवश्यक आहे, त्यासाठी अवेअरनेस वाढणंही आवश्यक आहे। आणि ते अवेअरनेस वाढवण्याचं काम हे सगळे लोक करतातच आहे। नांदेडचे सायकॅट्रिस्ट डॉक्टर मुरमुळे, डॉक्टर DB जोशी, त्यानंतर डॉक्टर सिद्दीकी साहब, आणि त्यामुळे मला असं वाटतं की डेफिनेटली पीपल विल टेक द एडवांटेज ऑफ दिस हॉस्पिटल इन द सेंस कि उनको इसका फ़ायदा होगा। और ट्रीटिंग ए साइकेट्रिक डिसऑर्डर
diagnosing, treating and getting out the result is very fruitful for the family, not just the patient but to whole family. So it's not the person who is sick is suffering, the whole family is suffering, sometimes the society is also suffering. So it's quite important for us to understand psychiatry and particularly to understand what this hospital is. Thank you. या ठिकाणी नांदेडमध्ये हे मानसरोग शास्त्राचं अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं रुग्णालय इथं उभारलेलं आहे. आज जवळजवळ 47 वर्ष मी नांदेडमध्ये या ठिकाणी वैद्यकीय सेवेचा सगळा पाहिलेला. या ठिकाणी सध्या उगम म्हणा किंवा सुरुवात आणि नंतर आजची सध्याची परिस्थिती, तेव्हा मला असं जाणवतं की कन्सल्टिंग प्रॅक्टिस नावाची, मी जेव्हा इथे अमेरिकेतून आलो, कन्सल्टिंग प्रॅक्टिस नावाची गोष्ट या ठिकाणी नव्हती. पण आज आम्ही पाहतो की एक समूह प्रॅक्टिस, ग्रुप प्रॅक्टिस ज्याला म्हणतात, सगळ्या विषयामध्ये अशा प्रकारची ग्रुप प्रॅक्टिस या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नांदेड एक हब झालेलं आहे नांदेडकरांसाठी आणि सर्व मराठवाड्यासाठी. अत्यंत अभिमानाची ही गोष्ट आहे. तिथं या रुग्णालयाची सगळी रचना करण्यात आलेली आहे. आत्ताच आम्ही ती पाहिलेली आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज सहारा न्यूरोसायकॅट्रिक हॉस्पिटल आणि काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून नांदेडमध्ये 5 सायकॅट्रिस्टने एकत्र येऊन हा एक वैद्यकीय सेवेचा, विशेषत्वाने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा हा उपक्रम प्रामुख्याने असं सुरू केलेला आहे. मला वाटतं 5 बोटं जर एकत्र आली तर एक वज्रमूठ तयार होते. तर मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी ही सहारा रिहॅबिलिटेशन सेंटर आणि काउन्सिलिंग सेंटरची जी टीम आहे ही निश्चितपणाने समर्थपणे काम करेल असा विश्वास आहे. हे सगळे आमचे मित्र आहेत. सिद्दीक अहमद सारखा अनुभवी या ठिकाणी सायकॅट्रिस्ट आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच या संस्थेचं भवितव्य चांगलं आहे. आजकाल प्रत्येक विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सब ब्रँचेस आहेत, सुपर स्पेशालिटी ब्रांचेस आहेत, परंतु मानसिक आरोग्याच्या समस्या जीवनातल्या सर्व क्षेत्राला स्पर्श करून जाणाऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्याचं या ठिकाणी असं महत्त्व आहे. सहारा न्यूरोसायकॅट्रिक हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन अँड काउन्सिलिंग सेंटर या सक्सेसच्या पायरीवर अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करू अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा देतो. नांदेड जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर या भागामधील लोकांच्या मानसिक आरोग्याची गरज लक्षात घेऊन डॉक्टर सिद्दीकी, डॉक्टर पेदे, डॉक्टर आत्राम, डॉक्टर ठक्करवाड यांनी हा जो उपक्रम एका छताखाली चालू केला आहे ही कौतुकास्पद आणि गरजेची बाब आहे नांदेड जिल्ह्यासाठी. आणि एका छताखाली छोटी मुलं असतील, स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर आणि काउन्सिलिंग ह्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल, नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. या हॉस्पिटलच्या माध्यमातून नांदेड आणि सगळ्याच इथल्या परिसरातली रुग्णांना याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. जसजशी आपली भौतिक प्रगती होत राहते तसतसे आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या अडचणी वाढत जातात आणि त्या भौतिक प्रगतीबरोबर हे निर्माण झालेले आपले जे सायकॅट्रीचे प्रॉब्लेम आहेत तर सहाराच्या माध्यमातून मला असं वाटतं की त्या सगळ्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद परत मिळवण्यासाठी याची मदत होईल. डॉक्टर सिद्दीकी यांच्यामध्ये सर्वात सिनियर सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांनी अत्यंत 15 वर्ष चांगल्या पद्धतीनं आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक वैद्यकीय सेवेचा मापदंड निर्माण केलेला आहे आणि त्यांना आता प्रदीप, विशाल सगळ्यांची साथ मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याच्यासोबत युरोलॉजिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट या लोकांच्या ज्या ॲन्सिलरी सर्व्हिसेस आहेत त्यासुद्धा सोबत घेतलेल्या आहेत. सायकॉलॉजिस्ट खरं जर म्हटलं तर एक नवीन संकल्पना आहे. नांदेडमध्ये कदाचित आपल्याकडे पहिल्यांदाच असावी की सायकॅट्रिस्टच्या मदतीला सायकॉलॉजिस्ट असले तर रुग्णांना त्याचा जास्त फायदा होतो. तर असं हे सर्वोपचार रुग्णालय मला असं वाटतं की नांदेडवासियांच्या सेवेमध्ये आज रुजू झालेलं आहे. त्यांच्या ह्या सर्व कार्यास माझ्या शुभेच्छा देतो आणि रुग्णांना त्यांचा फायदा मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सहारा न्यूरोसायकॅट्रिक हॉस्पिटल आणि काउन्सिलिंग सेंटरचं उद्घाटन आहे आणि डॉक्टर सिद्दीक अहमदला मी अनेक वर्षापासून ओळखतो. इज अ व्हेरी डिवोटेड पर्सन आणि हे सायकॅट्रिक मल्टी फॅसेटेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. कारण इथे राईट फ्रॉम पेरेंटिंग म्हणजे आईवडील जे आईबाप होऊ घालणारे आहेत त्यांच्यापासून तर ते होणाऱ्या बाळापर्यंत सगळ्यांचं काउन्सिलिंग आणि पुढे जे मोठे होणार आहेत त्यांच्या समस्या. आणि आपण बघायला लागलो की जसं सरांनी सांगितलं की सगळेच वेडे आहेत, फक्त कमी जास्त प्रमाणात वेडे आहेत. इट इज रिअली ट्रू. आणि एवढे स्ट्रेस आणि एवढ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत की प्रत्येकाचं एक वेगळी ब्रांच असणं आवश्यक आहे. त्याने ओळखलं आणि त्याने एक सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे. या सर्वांना याच्या टीमला डॉक्टर सिद्दीक अहमद, डॉक्टर पेदे, डॉक्टर अतराम,
डॉक्टर रोहित आणि बाकी सगळे त्यांचे सहकारी यांना माझ्या शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर नितीन जोशी, पचन संस्था विकारतज्ञ आहे. आज सहारा न्यूरो सायकॅट्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी डॉक्टर सिद्दीकींनी मला बोलवलं. मनपूर्वक धन्यवाद सर. मी फक्त एकच गोष्ट सांगतो, पचन संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं जे अवयव आहे त्याचं नाव आहे मन. ते नीट सुरक्षित ठेवायचं असेल तर सहाराचा सहारा घेणं आवश्यक आहे. त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे. धन्यवाद. जे सतत स्वतःला एका परीक्षेला सामोरे जात राहतात, यांनी 2 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला एकत्रित येण्याचा. आणि मला हे टीमवर्कचं फार चांगलं उदाहरण वाटतं की कोऑर्डिनेशन करून समाजाला एका व्यापक प्रमाणामध्ये सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या सेवा प्रदान करणं. कारण आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही कमी वेडे आहात की जास्त वेडे आहात हाच फरक आहे. वेडे सगळेच आहेत. आम्ही शहाणे आहोत कारण आम्ही कमी वेडे आहोत. आणि कोण वेडा आहे तर तो थोडा कमी शहाणा बिचारा, जास्त वेडा आहे. बाकी फरक कोणात काही नाही आहे. त्या सगळ्या गटांना टॅप करून आणि विशेषतः शालेय जीवनापासून सुरुवात करून या सगळ्या मंडळींचे जे उपक्रम आहेत, डॉक्टर अहमद सिद्दीकी, डॉक्टर प्रदीप बोडके, डॉक्टर उमेश अत्राम, डॉक्टर रोहित ठक्करवाड आणि डॉक्टर विशाल पेदे, हे सगळे एन्थुझियास्टिक नवीन सायकॅट्रिस्ट आहे. याच्यामध्ये सिद्दीकसारख्या जुन्या अनुभवी सायकॅट्रिस्टची भर पडलेली आहे. अतिशय सुंदर वास्तू आहे. या वास्तूमध्ये प्रत्येक घटकासाठी वेगळा विचार केलेला आहे. अशा या सुंदर वास्तूमध्ये मानसिक आरोग्य म्हणजे आता खरं सांगायचं तर एखाद्या गावामध्ये सुसज्ज मानस रुग्णालय नवनव्याने उभे होणे ही त्या गावाच्या मानसिकतेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही आहे. याचा अर्थ नवनवीन वेळे निर्माण होतात आहेत, पण ती अपरिहार्य गोष्ट आहे. त्या सगळ्यांना केटर करण्यासाठी हे लोक पुढे आलेले आहेत. अतिशय सुंदर उपक्रम सुरू करतात आहेत. त्यांना माझ्या सगळ्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. न्यूज़ देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए. हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं.